नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज या व्हिडिओमध्ये आपण जी-केचे क्वेश्चन पाहणार आहोत। यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 5 सेकंदाचा वेळ भेटणार आहे। या 5 सेकंदामध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओच्या शेवटी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली ते देखील तुम्हाला सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 1 आहे, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन अ केरळ, ऑप्शन ब कर्नाटक, ऑप्शन क ओरिसा, ऑप्शन ड आंध्र प्रदेश। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 1चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड आंध्र प्रदेश। कुचिपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे आणि कुचिपुडी हे भारतातील 8 प्रमुख शास्त्रीय नृत्यांपैकी एक नृत्य आहे। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 2, फुफ्फुसाचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन अ रक्ताचे शुद्धीकरण, ऑप्शन ब पचन क्रियेस मदत, ऑप्शन क रक्त पुरवठा, ऑप्शन ड पचन झालेले अन्न साठवणे। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 2चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ रक्ताचे शुद्धीकरण। फुफ्फुसाचं मुख्य कार्य काय आहे? ऑप्शन अ रक्ताचे शुद्धीकरण। या ठिकाणी पहा, फुफ्फुसे शरीरात श्वसन प्रक्रियेद्वारे रक्ताला ऑक्सिजन पुरवतात आणि टाकाऊ वायू बाहेर टाकतात। त्यामुळे काय होतं? रक्ताचे शुद्धीकरण होते। ऑप्शन अ आपलं बरोबर असणार आहे। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 3, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? ऑप्शन अ लॉर्ड डलहौसी, ऑप्शन ब लॉर्ड बेंटिंक, ऑप्शन क लॉर्ड रिपन, ऑप्शन ड लॉर्ड मेकॅलो। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 3चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ लॉर्ड डलहौसी। विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा लॉर्ड डलहौसी यांनी केलेला होता। त्या कायद्यालाच हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 असं देखील म्हटलं जातं। लॉर्ड डलहौसीनी या कायद्याचा मसुदा तयार केलेला होता आणि तो कोणाच्या काळात मंजूर झालेला मसुदा आहे? तर लॉर्ड कॅनिंगच्या काळात हा कायदा मंजूर झालेला आहे। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा। स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केव्हा केली? ऑप्शन अ 10 एप्रिल 1877, ऑप्शन ब 10 एप्रिल 1875, ऑप्शन क 20 एप्रिल 1875, ऑप्शन ड 20 एप्रिल 1877। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 4चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब 10 एप्रिल 1875। तर आर्य समाजाची स्थापना ही 10 एप्रिल 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली होती। ऑप्शन ब आपलं बरोबर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? ऑप्शन अ बराकपूर, ऑप्शन ब कानपूर, ऑप्शन क मेरठ, ऑप्शन ड आग्रा। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 5चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ बराकपूर। मंगल पांडे यांनी बराकपूर छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती 29 मार्च 1857ला आणि ते 34 रेजिमेंटचे भारतीय शिपाई होते, ज्यांनी बराकपूर येथे परेडमध्ये 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळी झाडून त्यांची हत्या केलेली होती। तर प्रश्न क्रमांक 5चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ बराकपूर। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता उदासीन वायू आहे? ऑप्शन अ मिथेन, ऑप्शन ब नायट्रोजन डायऑक्साईड, ऑप्शन क सल्फर डायऑक्साईड, ऑप्शन ड हायड्रोजन सल्फाईड। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 6चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ मिथेन। मिथेन हा उदासीन वायू आहे या ठिकाणी। तर मिथेन हा उदासीन वायू म्हणजेच त्याला न्यूट्रल वायू असे देखील म्हणतात। मिथेन हा आम्लारी किंवा आम्लधर्मी नसून एक हायड्रोकार्बन इंधन वायू आहे।
ऑप्शन 6चं प्रश्न क्रमांक 6चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ मिथेन. प्रश्न क्रमांक 7 सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते? ऑप्शन अ बहिर्वक्र आरसे, ऑप्शन ब अंतर्वक्र आरसे, ऑप्शन क सपाट आरसे, ऑप्शन ड यांपैकी नाही. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब अंतर्वक्र आरसे. तर अंतर्वक्र आरशावरून परावर्तित सूर्यकिरणे नाभीय प्रतलात एकत्र येतात म्हणून सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात. प्रश्न क्रमांक 7चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब अंतर्वक्र आरसे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते? ऑप्शन अ लॉर्ड रिपन, ऑप्शन ब लॉर्ड मेयो, ऑप्शन क लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन ड म गो रानडे. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 8चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असं मानलं जातं कारण त्यांनी 1870मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे धोरण सुरू केलेलं होतं. ऑप्शन ब आपलं बरोबर असणार आहे लॉर्ड मेयो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? ऑप्शन अ 7 मिनिटे, ऑप्शन ब 8 मिनिटे, ऑप्शन क 9 मिनिटे, ऑप्शन ड 10 मिनिटे. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 9चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब 8 मिनिटे. सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी 8 मिनिटांचा कालावधी लागतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी सर्वात कमी पाऊस कोठे पडतो? ऑप्शन अ कोल्हापूर, ऑप्शन ब सोलापूर, ऑप्शन क सातारा, ऑप्शन ड अहमदनगर. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 10चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड अहमदनगर. अहमदनगर या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमची एकूण किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली आहेत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.